चला तर मग आता उद्याच मला इथून निघावं लागेल. हो, मी इथून पुण्याला जाते, 2 दिवस राहते. हो म्हणजे आता इंडियात आलेच आहे ना, तर म्हटलं जरा नातेवाईकांच्या गाठीभेटी घेते, मग तिथूनच पुढे निघून जाईल. हा, वेळ असेल तर तुम्हाला नक्की परत भेटायला येईल. इतक्या घाईघाईत जायलाच हवंय का? हो, अजून काही दिवस थांबा ना प्लीज. काय ना, तेजसच्या रेस्टॉरंटची जागा सुद्धा बघितली असती तुम्ही. हो म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की त्याचं जे काही चाललंय ना ते तुम्ही एकदा पाहून खात्री करून घ्या. अहो नाही नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही नाही म्हणजे तेवढं एकच कारण नाही हो, पण तुम्ही राहिला असतात तर आपलं बोलणं झालं असतं ना. हो मलाही आवडलं असतं, पण तेजसचे बाबा एकटे असतात ना, आणि त्यांच्या आजारपणाबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. हो. त्यामुळे घरात कोणीतरी असणं फार गरजेचं असतं. नाही, तुमचंही बरोबर आहे, पण तरी इतक्या घाई गडबडीत तुम्ही आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. अहो मी इतकी अचानक आलेली असताना सुद्धा तुम्ही माझा इतका छान पाहुणचार केलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप थँक्स. अहो असं थँक्स म्हणून आम्हाला परक करू नका हो. तुम्ही आता आमच्यासाठी आमच्याच आहात. हो. आणि कसं आहे ना, लग्न म्हणजे फक्त नवरा नवरी एवढंच नसतं ना, तर 2 मनांबरोबर 2 कुटुंब सुद्धा बांधली जातात. तुम्ही अजून राहिला असतात तर आपल्यात थोडीशी अजून जवळीक सुद्धा झाली असती. आणि आपल्या चालीरीती तर कळल्याच असत्या, पण बाकीच्या पण सगळ्या गोष्टी समजून घेता आल्या असत्या, म्हणजे सोहालाही कळल्या असत्या. मला वाटतंय त्यांची अडचण पण आपण समजून घ्यायला हवी. आय नो मीनाक्षी, पण त्या जर इथे थांबल्या तर मला त्यांच्याशी तेजसविषयी अजून काही बोलता येईल. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी, त्याच्या सवयी, मला सगळं जाणून घ्यायचं. आणि हे जर माहीत असेल तर पुढे आमच्या रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार ना. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण असं सोयऱ्यांकडे लग्नाआधीच राहायचं म्हणजे. अहो पण तुमच्या इथे राहण्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये हो. हो म्हणजे तसं तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. हां. हो, आणि त्या बाबतीत मी स्वतः तुम्हाला प्रॉमिस करतो. आई, आणि तुम्ही इथे थांबलात तर मला माझ्या हाताने तुम्हाला छान छान रेसिपीज बनवून पण खाऊ घालता येईल. प्लीज थांबा ना तुम्ही. निदान तुमच्या सुनेच्या हातची चव अनुभवण्यासाठी तरी थांबा ना प्लीज. वसुधाताई बघा ना, सोहा आग्रह करते म्हणून तरी राहा. खरं तर मी आता तेजसच्या त्या ओनरलाच भेटायला चाललोय. काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि काही गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर तुम्हाला ती जागाही बघता येईल आणि तेजसच्या वडिलांना त्या जागेबद्दल सांगता येईल. नको, म्हणजे आत्ता नको. मी जाईन की तेजस आणि सोहा बरोबर. म्हणजे आज तुम्ही थांबताय हे नक्की? आई प्लीज थांबा ना. आता मुलं एवढा आग्रह करतायत तर थांबा की. ठीक आहे, आता तुम्ही एवढे सगळे म्हणताच आहात तर थांबते मी. थँक्स. बरं केलं. सोहा चला, स्पेशल रेसिपी बनवायची आहे ना. आलंच. मी जरा आलोच. हो. अगं राहू दे, मी घेऊन जाते.
आलेच. जा तुम्ही. हा सर, मी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलोय. अच्छा, तुम्हाला यायला जमणार नाहीये का? मग मी हे पेपर्स कोणाकडे देऊ? ओके, ठीक आहे. मग तुमचा माणूस येईपर्यंत मी इथे वाट पाहतो. येस सर. आणि तुम्ही एकदा पेपर पाहिलेत की मग फोनवर बोलूया आपण. येस, बाय बाय. सर, अभिजित परस्पे तुम्हीच का? हो. सर, मी देखील तुमचीच वाट बघत होतो. अच्छा, साहेबांनी फोन केला होता ते पेपरसाठी. ठीक आहे. आणि खूप महत्त्वाचे पेपर्स आहेत, सो व्यवस्थित घेऊन जा. हो, काही काळजी करू नका. विक्रम, तेजस सहस्त्रबुद्धे, हा तर विक्रम आहे. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा तेजस आहे. नाही हो, विक्रम आहे हा. कोण विक्रम? हो, माझ्या गावचा, सोलापूरचा. हो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्या मित्राशी मिळता जुळता चेहरा असेल याचा, पण हा विक्रम नाहीये. आणि सोलापूरचा तर अजिबात नाही. हा फ्रान्समध्ये लहानाचा मोठा झाला, आता जस्ट इंडियात आलाय. तो तेजस आहे. एनिवे, तुम्ही फाईल व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके, येतो. बाय. तर मी ह्याला ओळखू शकत नाही, शक्यच नाही. ही मोठी माणसं ना, ही अशीच असतात, नाव बदलून व्यवहार करतात. ब्लॅकचं वाईट करण्यासाठी हे काही करू शकतात. पण हा विक्रम राजे शिर्केच आहे, आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. विक्रम तर नसेल ना? कोण आहे? कोण आहे? आता लय तुझी जीभ चर 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 करत होती ना. पहिली तुझी आता जीभ हातडतो, नंतर काय करायचं ते तुला सांगतो. हो बलक, मीनाक्षीच्या सांगण्यावर आमचं लग्न पुढे ढकललं ना. आता आपण काय सांगतोय त्याच्यावरनं पुढे ढकललेलं माग घ्यायचं. नाहीतर चाकू आहे ना, नरड्यात घुपसून फाडून टाकन सगळं, आतडे बितडे बाहेर काढन. आई, बरं झालं तेजस तू पण आहेस इकडे. का ग? ऍक्च्युली मी आईंसाठी माझ्या हाताने शिरा करून आणला होता, तर तू पण टेस्ट कर आता. पण आधी आई प्लीज तुम्ही खाऊन घ्या.
तेजस, तू सुरी घेऊन का फिरतोस? अगं मॉमला फ्रुट्स खायचे होते म्हणून येऊन आलं. हो ना मॉम? हो. फ्रुट्स कुठे? सो हा किती प्रश्न विचारणार आहेस? गाडीत आहेत फ्रुट्स. तेजस, तू पण ना एक नंबरचा वेंधळा आहेस माहितीये. बरं ते असू दे. आई, तुम्ही शिरा खाऊन बघा ना प्लीज. खरं तर ना ह्या वेळेला मला चहा बरोबर बटर बुडवून खायला फार आवडतं. फ्रान्समध्ये चहा आणि बटर. अगं सोहा, मॉम मस्करी करतीये. म्हणजे इंडियामध्ये ती जेव्हा लहान होती ना तेव्हा तिला हे बटर चहा वगैरे आवडायचा म्हणून आपलं ती बोलली. हो ना मॉम? हो हो, म्हणजे तसंच काहीसं वाटतंय मला. पण हे खाते मी आता. तू एवढ्या प्रेमाने केलंयस तर मग मला खायलाच पाहिजे. वा, मस्त. खूप छान झालंय हा सोहा. थँक्यू सो मच आई. तेजस, तू पण खाऊन बघ ना. हा. क्या बात आहे सोहा, एक्सिलंट. मी म्हणतोय आता तू ना मेडिकल फील्ड सोडून दे, तू माझ्याबरोबर रेस्टॉरंट जॉईन कर. म्हणजे मला शेफचं टेन्शन नाही. खरंच एवढं छान झालंय? खरंच. म्हणजे मी शेफ असून तुला कॉम्प्लिमेंट करताना मला कॉम्प्लेक्स येतोय. बरं, तुम्ही दोघं खाऊन घ्या, मी आलेच. अगं काय ग, काय म्हणाले सासूबाई? आवडली का डिश? खूप. त्या आणि तेजस दोघेही खूप कौतुक करत होत्या. मीनाक्षी, आय थिंक ना त्या माझ्यावर खूप इम्प्रेस झाल्यात असं वाटतंय मला. आणि तुला सांगू, त्या जर इम्प्रेस झाल्या असतील ना तर त्या ही गोष्ट तेजसच्या डॅडला नक्की सांगतील. आणि एकदा का तेजसच्या डॅडला ही गोष्ट कळली की त्यांचं आमच्याविषयीचं मत लगेच बदलेल. बरोबर आहे तुझं. कुठल्याही माणसाचं मन जिंकायचं असेल ना तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातूनच जातो. खरंय तुझं. बरं, मला एक सांग, तेजसने पण टेस्ट केली म्हणजे तो तर घरी नव्हता ना? अगं, आय थिंक तो मगाशीच आलाय. त्याला आईशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. अच्छा. बरं, वेळ येतो ना मी अजून एखादी रेसिपी वाचते पटकन. आलेच. हा विक्रम नक्कीच त्या वसुधाताईंना धमकवायला आला असणार. खा ना. बसेल. खा. 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 खा.
कसे तुला जो काही शहाणपणा करायचा वाता तो तू केलेला आहे. आता आपण तुला काय सांगतोय ते नीट मेंदू संत ठेवायचा, ते उद्या त्यांना जाऊन सांगायचं. काय? कसे उद्या सकाळ झाली का की तू समजांसमोर जायचं, त्यांना सांगायचं माझा बाप जो तिकडं फ्रान्सला जख मारतोय याच तुझं बोलणं झालेलं आहे. ते गाय बनन तू दोघं बी आमच्या लग्नाला तयार झालेलं आहे. कसे ते जरा तब्येतीचं डेंजर झोन मध्ये आहे असं काहीतरी बच्चन मार. त्याच्यामुळे त्याला फ्रान्स मधनं बाहेर पडता येणार नाही. माझा बाप असं म्हटलाय की आता तू इकडं आलीच आहे तर आता आल्या सरची लगीन लावूनच ये. हे समज उद्या सकाळी बोलायचं. आता आहे ना या मेंदूतल्या गाठी न पडता आपण जे सांगतोय ते समज त्यांच्या समोर सांगायचं. सांगणार ना? सांगणार ना? That's not fair. यम देवा पाठव तर तुझ्या तर मारायचं ना तुला मला? अरे मार ना, मार. नाहीतरी त्या मीनाक्षीला पण हेच हवं होतं. एकदा का मी मेले की माझ्या खुनाची चौकशी होईल आणि ती चौकशी तुझ्या गळ्यापाशी येईल आणि मग तुला फाशीची शिक्षा. का थांबलास का? मारायचंय ना मला? मार की. काय बोळी माणसं असतात रे देवा देवा देवा. तुला इतिहास माहित नाही का आपला? असं आपले हात आता दगडाखाली अडकलेत ग, नाहीतर त्याच दगडाने तुझं जी ले अपनी जिंदगी. खरंच मीनाक्षी, किती का हुशार आहेस तू. ह्याला कसं थोपवायचं ते तू मला आधीच सांगितलं होतं. मानलं तुला. काय ग कसला विचारात आहेस? कुठे काय काही नाही. आज धावपळ झाली ना खूप. हो ना. तुम्ही आराम करा, मी आलेच. आलेस म्हणजे आता कुठे निघालीस? अहो जरा तेजसच्या आईशी बोलून येते. त्या इथे नवीन आहे, जागा नवीन आहे, त्यांना पटकन झोप नाही येणार. हो ना. नाही फक्त जागाच नवीन नाहीये, त्यांना आपल्या इंडियन वेळेनुसार ऍडजस्टही करावं लागणार. तेही आहेच. अरे हो, तेजसचा विषय काढलास म्हणून आठवलं, आज एक किस्साच झाला. काय किस्सा? अगं तेजसचे डॉक्युमेंट्स द्यायला मी त्या जागेच्या ओनरकडे गेलो होतो ना, तर त्याने ते डॉक्युमेंट्स एका माणसाकडे ठेवायला सांगितले होते. तर मी त्या माणसाला डॉक्युमेंट्स दिले, तर तेजसचा फोटो बघून तो माझ्याशी वादच घालायला लागला. का? मी त्याला हजारदा सांगतोय की या माणसाचं नाव तेजस सहस्त्रबुद्धे. ऐकायलाच तयार नाही. मला म्हणतो हा विक्रम आहे.
आणि हा आमच्या सोलापूरचा आहे.